प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील पळवले गेले त्या ठिकाणी मागे घ्यायला सांगत सुरू आहे. मी तेच सांगतोय ना, ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे? लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे. नागरिकांनी मनात आणलं आणि या शहराला पुन्हा कर्ज बाजारातनं बाहेर कर्ज बाजारात महानगरपालिका केली, ती पूर्वपदावर आम्ही मागे आणली होती. कामं केली आम्ही 25 वर्ष कामं केली. पत्रकार मित्रांनो, एकही जण असं म्हणू शकणार नाही की अजित पवारांच्या त्या कारकिर्दीमध्ये कामं झाली नाही. कामं केली, वृक्षारोपण झालं, ग्रीनरी झाली, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं. उलट ठेवी वाढवत केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची, असं करून आम्ही ती केली. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचंय, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही RPI सचिन खरात गट म्हणजे RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी पण पुण्यात पिंपरी चिंचवड माझं पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्या बरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही मित्र म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड, जोगेंद्र कवाडे साहेबांची, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला, असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे वाटून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं, हो का, हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना, हे जे प्रकार आहे तो का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली. हो का व्हाईटनर लावलेलं, हो का व्हाईटनर लावलेलं, भयानक चाललंय, भयानक. यामध्ये आमच्या हातात सूत्र आल्यानंतर त्याची चौकशी रितसर, कुठल्याही पार्सलिटी न करता त्या व्यवस्थितपणे जे काही नियम करून दिले त्या नियमाने आम्ही करू. पण त्याकरता जनतेचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. त्याकरता घड्याळांनी तुतारी याला यांनी साथ दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला किती वर्ष ओळखता? 35 वर्ष ओळखता. 35 वर्ष ओळखता ना. मी कधी ह्या गोष्टीचं समर्थन केलं? कधी केलंय? आणि आता मी तुम्हाला कुठल्या प्रकारे 3 संपलं की अजून माझ्याकडे यादी आली नाही. मला खरं थोडी उशिरा प्रेस पुण्याला प्रेस देणार, त्याच्यामध्ये दाखवेल ना राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार कुठले, राष्ट्रवादी घड्याळचे उमेदवार कुठले आणि सचिन खरातांनी केलेले उमेदवार कुठले ते मी दाखवेल. काय बर, उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना.
अरे एकाने बोला ना, माझ्या हात करून विनंती. नाही नाही, हे तुम्ही बघायचं. मी काय बोलणार आहे? मी बोललो की तुम्ही म्हणाल हा हे असंच करणार. तुम्हाला सगळे उमेदवार डोळ्यासमोर आहेत. कुणी काय केलं, आता ज्या माझ्या लाडक्या भगिनीला मी महापौर केलं होतं, तिनंच तिकडे तिकीट घेतलं. तिच्यावरच आरोप झाले की हिनं ते पांडुरंगाच्या मूर्त्यांमध्ये गडबड केली. आता काय करायचं? तुम्ही सत्तेच्या ठिकाणी आल्यानंतर जे पक्षदर्शन प्रकरण जे असतील भाजपची तुम्ही सतत मेकर राहणार. अहो तुम्ही एक मिनिट थांबा. माझं 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकारमध्ये होतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्यावेळेस मी काम करून दाखवलं की नाही. काम करताना ही संस्था वेगळी, ही संस्था वेगळी. बाबा स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना, त्या संस्थेमध्ये काम करणारे इथले लोक वेगळी, तिथं आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतोय ती लोक वेगळी. समजून घे, समजून घे.